नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल क्षीरसागर. आपण स्पर्धा परीक्षांच्या ग्रामरचं इंग्रजी ग्रामरचा अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये आपण ज्या गोष्टी कव्हर करणार आहोत ते बँकिंगचा सिलेबस कव्हर करणार आहोत. त्याचसोबतच आपल्या सरळ सेवेसाठी जे इंग्रजी ग्रामर येतं तर त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूयात इंग्रजी ग्रामर शिकायला. आपण कुठल्याही म्हणजे जर इंग्रजी ग्रामरचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला त्याची सुरुवात करायला लागते ती पार्ट ऑफ स्पीचपासनं. तर पार्ट ऑफ स्पीच इट इज रिअली इम्पॉर्टंट. हा आपण आत्मा जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही इंग्रजी ग्रामरचा. कारण का तर सगळ्या गोष्टी याच्यावरती डिपेंड असतात. आता पार्ट ऑफ स्पीचची सुरुवात करत असताना पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय, तर पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जाती म्हणजे काय हे की नाही, त्याच्या अगोदर शब्दांच्या जाती समजून घेण्याच्या अगोदर आपण बघूयात की बाबा वर्ड म्हणजे काय है ना. आता वर्ड म्हणजे काय, बऱ्याच जणांना असं वाटतं सर वर्ड म्हणजे की अर्थपूर्ण अक्षरांच्या जुळवणीला आपण काय म्हणतो तर वर्ड असं म्हणतो. पण मी जर असं म्हटलं की जर मी असं इथं घेतलं एक शब्द की याला मी असं केलं EPN, तर हे आहे का बरं अर्थपूर्ण आहे का. इथं आपण ई घेतलं, इथं पी घेतले, इथं एन घेतले, आहे अर्थपूर्ण नाही. जर याला आपण व्यवस्थित मांडलं की या EPN ला जर आपण पेन म्हणून मांडलं तर दिस मेक्स अ वर्ड. हा वर्ड बनतोय, या हा वर्ड बनत नाहीये. लक्षात घ्या. मग ज्या गोष्टी आपण जो एखादा शब्द अर्थ त्याच्यातून निघतोय त्याला आपण काय म्हणतो तर वर्ड म्हणतो. आणि मग शब्दांच्या ह्या वेगवेगळ्या जाती आपल्याला पाहायला मिळतात. त्यातली पहिली शब्दाची जात आहे ती म्हणजे नाऊन. नाऊन म्हणजे काय तर नाऊन म्हणजे नाम. नाम म्हणजे नेमकं काय तर नाम म्हणजे इट्स अ नेमिंग वर्ड. काय म्हणू शकतो नेमिंग वर्ड. आता नेमिंग वर्ड म्हणजे काय, तुम्ही जिथं बसलात, तुम्ही क्लासमध्ये बसला असाल, तुम्ही घरनं हा व्हिडिओ पाहत असाल किंवा तुम्ही लायब्ररीमध्ये पाहत असाल, तुम्ही आजूबाजूला तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये तुम्हाला एखादं डेस्क दिसेल, एखादा पेन दिसेल, एखादा कॅमेरा दिसेल, तुमच्या आजूबाजूला TV असेल. मग ज्या काही गोष्टींना नाव आहे त्याला आपण काय म्हणतो तर नाऊन. मग नाऊन इट्स अ नेमिंग वर्ड. आपण काय म्हणू त्याला, नाऊन हा एक नेमिंग वर्ड आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे तो म्हणजेच प्रोनाऊन. प्रोनाऊनला आपण मराठीत म्हणतो सर्वनाम. काय म्हणू आपण याला सर्वनाम. आता सर्वनाम म्हणजे काय की द वर्ड रिप्लेस द नाऊन, म्हणजे एखाद्या नामाला रिप्लेस करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल मी जर घरी गेलो आणि मी असं म्हटलो की अमोल आलेत, अमोलला जेवायला वाढा, मग मी डायरेक्ट एक झाडू घेऊन हाणायला लागेल मागं. म्हणजे आपण घरी जात असताना आपण काय आपलं नाव नाही वापरत ना. आपण काय करतो, मला भूक लागली, मला जेवायला द्या, अरे तू इकडे ये, तू तिकडं जा, ती बघ काय करते. म्हणजे आपण त्यांचं नाव वापरायच्या ऐवजी आपण त्याला एका शब्दाने बोलतो आणि तो शब्द म्हणजे काय तर प्रोनाउन. मग आपण याला काय म्हणतो की अ वर्ड रिप्लेस द नाउन. अ वर्ड रिप्लेस द नाउन. मग जो शब्द नामाला रिप्लेस करतोय आपण त्याला काय म्हणतो तर त्याला म्हणतो आपण प्रोनाउन. आता तिसरी गोष्ट म्हणजे आहे तो वर्ब. वर्ब म्हणजे काय क्रियापद. आता क्रियापद म्हणजे काय तर एखादी गोष्ट जी काही एखादी क्रिया ॲक्शन घडते म्हणजे काय रडणे, खाणे, पळणे, मरणे, झोपणे, काय जे आहे ते करणे. आपण दिवसात जे काही करतो, तुम्ही खुर्चीवर बसलात, खुर्चीवरून उठलात, उठणे ही क्रिया झाली. मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, मी शिकवतोय, तुम्ही शिकताय. दीज ऑल आर ॲक्शन वर्ड. मग ज्या गोष्टी ॲक्शन असतात किंवा जी गोष्ट ॲक्शन इंडिकेट करते, इंडिकेटिंग ॲक्शन इंडिकेटिंग वर्ड, याला काय म्हणू आपण ॲक्शन इंडिकेटिंग वर्ड. मग जो एखादा शब्द की एखादी क्रिया दाखवते त्याला आपण काय म्हणायचं तर क्रियापद म्हणायचं. मग दुसरा आहे तो म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. आता लक्षात घ्या ए आणि जेच्या मध्ये ज्या वेळेस आपण डी येतो त्यावेळेस आपण याचा उच्चार करायला नाही पाहिजे. कारण का तर या दोघांच्या उच्चारामध्ये डी हा सायलेंट असतो. मग आपण याला म्हणतो ॲडजेक्टिव्ह. काय म्हणतो आपण त्याला ॲडजेक्टिव्ह. लय मोठे पोर असं म्हणतात ॲडजेक्टिव्ह, असं नसतंय इल्ले, तसं बोलायचं नाही. मग आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आता विशेषण म्हणजे काय की सपोज तुम्ही तुमच्या कॉलेजला गेलात
आणि कॉलेजच्या नाही का कॉलेजच्या पहिल्या दिवशी तुम्ही कॉलेजच्या गेटच्या तिथं उभा राहात आणि एक गेटमधून एक सुंदर स्कूटी अशी आली, मग तुम्ही काय म्हणणार, वा व्हॉट अ नाईस स्कूटी. तुम्ही स्कूटीला नाही म्हणणार, मला माहिती आहे, पण लक्षात ठेवा तुम्ही त्या काय नामाला काही ना काहीतरी म्हटलात. मग लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण एखाद्या नामाबद्दल विशिष्ट माहिती सांगत असतो त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, तर विशेषण. मग तुम्ही काय म्हणणार की स्कूटी इज नाईस किंवा स्कूटी इज ब्युटिफुल, चालवणारी, है ना. मग आता मला सांगा की जर एखाद्या नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगतो त्या शब्दाला आपण काय म्हणतो, तर ॲडजेक्टिव्ह म्हणतो. काय म्हणतो आपण, ॲडजेक्टिव्ह. म्हणजे काय झालं की लक्षात ठेवा द वर्ड क्वालिफाईज द नाउन, द वर्ड क्वालिफाईज नाउन. मग जो शब्दाला ज्या एका शब्दाने नामाला किंवा सर्वनामाला क्वालिफाय केलं जातं, तर नाम म्हणजेच काय, तर सर्वनाम. कारण का, तर नामाच्या ऐवजी काय येतं, सर्वनाम येतं. मग जिथं नाम आणि सर्वनाम आहेत, ज्या नामाला किंवा नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगितली जाते त्याला आपण काय म्हणतो, ॲडजेक्टिव्ह. काय म्हणतो आपण त्याला, ॲडजेक्टिव्ह. आता बघा त्याच्यानंतर आहे तो म्हणजे ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे काय, क्रियाविशेषण. मग ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. मग क्रियाविशेषण म्हणजे काय, तर क्रियेबद्दल ज्यावेळेस आपण अधिक माहिती सांगतो. फॉर एक्झाम्पल, मी सकाळी 6 वाजता उठतो. किती वाजता उठतो, 6 वाजता. मी फक्त असं म्हटलं की मी उठतो. परत प्रश्न आहे किती वाजता, म्हणजे ज्यावेळेस एखादी क्रिया ती कधी घडते, कुठं घडते, कशी घडते, किती वेळा घडते आहे की नाही. मग ज्याच्याबद्दल अधिक माहिती सांगितली जाते त्याला आपण काय म्हणतो, ॲडवर्ब. मग आपण त्याला काय म्हणतो, अ वर्ड दॅट क्वालिफाईज वर्ब. अ वर्ड दॅट क्वालिफाईज, अ वर्ड दॅट क्वालिफाईज वर्ब. म्हणजे ज्यावेळेस क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगितली जाते तर त्याला आपण काय म्हणतो, ॲडवर्ब म्हणतो. त्याच्यानंतर आहे तो म्हणजे प्रिपोजिशन. आपण हे सगळं डीपमध्ये शिकणार आहोत. मी तुम्हाला फक्त थोडं याच्याबद्दल काही ना काहीतरी एक गोष्ट आपल्याला लक्षात यायला पाहिजे की हा नेमका याचा अर्थ काय, म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय. तर लक्षात घ्या, प्रिपोजिशन म्हणजे काय, तर प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. लक्षात घ्या, मराठीमध्ये काय म्हणतो त्याला, शब्दयोगी अव्यय. आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, की एखाद्या नामाची किंवा सर्वनामाची आपल्याला स्थिती सांगायला लागते. फॉर एक्झाम्पल, हा पेन आहे, आता मी असं ठेवलाय, मग हा पेन सध्या कुठे आहे, माझ्या हातावर आहे. हाच पेन जर मी डोक्यावर ठेवलं तर काय होईल, ऑन हेड, बरोबर आहे. हाच पेन जर मी माझ्या तळव्यावर ठेवला तर काय होईल, ऑन पाम, है ना. मी जर असं म्हटलं की टेबलवरती मोबाईल आहे, काय मग ऑन, है की नाही. मग मी जर म्हटलं की तुम्ही कारमध्ये आहात तर इन कार. मी जर म्हटलं की तुम्ही बसमध्ये आहात तर ऑन बस. आता तुम्हाला असं प्रश्न पडलेला असेल की थोड्या वेळापूर्वी सर म्हणले की मी कारमध्ये आहे तर इन कार आणि बसमध्ये आहे तर ऑन बस. आता हे कसं काय, तर आपण हे पुढे शिकणार आहोत. मग कारमध्ये बसलं तर इन का, बसमध्ये बसलं तर ऑन का, रेल्वेमध्ये बसलं तर ऑन का, एरोप्लेनमध्ये बसलं तर ऑन का, हे असं आपण पूर्ण पद्धतीने शिकणार आहोत. मग लक्षात ठेवायची एकच गोष्ट म्हणजे प्रिपोजिशन हा नामाबद्दल किंवा नामाची किंवा सर्वनामाची काय सांगत असतो, स्थिती सांगत असतो. मग आपण काय म्हणू की आपण, आणि हा तो कधीही नामाच्या अगोदर येत असतो. लक्षात ठेवा, प्रिपोजिशन हा कधी येतो, नामाच्या अगोदर. फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं की शी इज कीपिंग हर बॅग ऑन टेबल. आणि खूप जणांना द इथं वापरायची सवय असती, ते काय जनरलाइज करायचं नाही. आता मराठी मुलांना खूप जास्त असं असतं की शी इज कीपिंग हर बॅग ऑन दी टेबल. द टेबल असं म्हणायचं नसतं, कधीही पण असं म्हणायचं नसतं. कारण का, तर द हे काय फुकट वाटल्या जात नाही, त्याचं काहीतरी नियम आहेत, आपण ते पण पाहणार आहोत. तर बघा, आता इथपर्यंत झालं. आता कंजंक्शन म्हणजे काय, कंजंक्शन हा शब्दच मुळात सांगतोय. कन म्हणजे दोन, जंक्ट म्हणजे जोडणे आणि आयोयन म्हणजे नाउन. म्हणजे कसं, आता तुम्ही म्हणाल सर वरती तर तुम्ही सांगितलं नाउन म्हणजे की नाम वगैरे, मग इथं आयोयन म्हणजे नाउन कसं सांगताय.
फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला असं म्हटलं कलेक्ट, COLLECT, पुरी हो लक्षात ठेवा, COLLECT, कलेक्ट म्हणजे काय, गोळा करणे. याच्या पुढं तुम्ही ION लावा आणि पुरी ज्या ह्याच्यामध्ये कानातल्या नाकातले टिकल्या बिकल्या खरेदी करतात ना त्या दुकानाचं नाव असते कलेक्शन. आले लक्षात. मग लक्षात घ्या की ज्यावेळेस एखाद्या क्रियापदाला ION वापरलं जातं तर ते काय बनतं, नाउन बनतं. म्हणून लक्षात ठेवा की कन म्हणजे दोन, जंक्ट म्हणजे जोडणे आणि ION म्हणजे नाउन. जो शब्द दोन वाक्यांना, दोन नामांना, दोन कर्त्यांना किंवा दोन ऑब्जेक्टला जोडत असतो ना तर त्याला म्हणायचं कंजंक्शन. काय म्हणायचं त्याला, कंजंक्शन. मग याला आपण म्हणतो उभयान्वयी अव्यय. काय म्हणतो आपण याला, उभयान्वयी अव्यय. मग उभयान्वयी अव्यय म्हणजे उभय म्हणजे दोन, आलं लक्षात. मग असं म्हटलं की राम अँड श्याम किंवा राम अँड लक्ष्मण आणि राम अँड सीता. राम अँड सीतामध्ये जास्त इंटरेस्ट आहे तुम्हाला, आहे ना, लक्षात घ्या. पुढं आता इंटरजेक्शन म्हणजे काय, तर इंटरजेक्शन म्हणजे अशी गोष्ट की जी आपली सडन फिलिंग आहे. उद्याच्याला सपोज तुम्हाला कळलं की तुमच्या मित्राला एक नंबरचं किंवा 1 करोडचं प्राईज मिळाले, तुम्ही काय म्हणता ना, वा 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 वा. पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक मनात दुःख होईल की हे मला खबर नाही मिळालं. माणसाची अशी परिस्थिती असती आहे की नाही. उद्याच्याला सपोज तुम्हाला असं कोणी म्हणलं की नाही का तुमच्या आवडतीच्या शिक्षकाचा म्हणजे न आवडतीच्या शिक्षकाचा हे झाला, ॲक्सिडेंट झाला, तुम्ही म्हणता खरं भारी वाटतंय. लक्षात घ्या असं नसतंय. ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्याला सडन फिलिंगला होते, सपोज एखादी पोरगी स्कूटीवरून जाते आणि तिची गाडी जर ह्याच्यामधून गेली, खड्ड्यातून गेली, ती म्हणते आऊच. लक्षात घ्या पोरायनी हा शब्द वापरायचा नाही. दिस इज 100% रिझर्वेशन फॉर गर्ल्स. आपण वापरायचं नसतंय आऊ. तर लक्षात घ्या की आऊच म्हणजे काय, ही सडन फिलिंग आहे. उद्याच्याला तुम्हाला कळलं की तुम्ही MBBSच्या CETला किंवा तुम्हाला उद्याच्याला जॉब लागला, तुम्ही काय वा 1 नंबर कार्यक्रम झाला म्हणजे काय, वाव. हे काय झालं, तुम्ही एखादं सुंदर बघितलं काहीतरी, तर मग हे सुद्धा काय झालं, तर सडन फिलिंग. ज्यावेळेस मग तुमची सडन फिलिंग्स, ज्यावेळेस एखादी गोष्ट सडन फिलिंग्स तुम्ही काय करता, उत्पन्न करता किंवा तुम्ही पटकन बोलून जाता, तर त्याला काय म्हणायचं, इंटरजेक्शन. त्याला म्हणायचं मराठीत केवल प्रयोगी अव्यय. आले लक्षात. तर या सगळ्या होत्या आपल्या त्या म्हणजे पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जाती हे आपण पाहिल्यातच. आता याच्या पुढे आपण बघणार आहोत की नाउन, प्रोनाउन, वर्ब, हे की नाही, हे जे सगळे आहेत हे आपण 1 by 1 पाहणार आहोत. कारण पूर्ण आपल्याला पार्ट ऑफ स्पीचचा पूर्ण टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे. आलं लक्षात. तर याला आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. नाउन हा पार्ट मी 3 गोष्टींमध्ये घेणार आहे. पहिल्यांदा त्याचं कन्सेप्ट, त्याच्यानंतर त्याच्यावरती त्याचा यूज कसा करायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती एक्झाम्पल्स कसे घ्यायचे. तर हे सुद्धा परीक्षेमध्ये कशा पद्धतीने विचारले जातात, TCS कशा पद्धतीने, TCS IBPS कशा पद्धतीने विचारतं. तर ह्या परीक्षेसुद्धा, या परीक्षांचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूयात आपल्या पहिल्या टॉपिकला, तो म्हणजे आहे नाउन. आता बघा नाउन म्हणजे नेमकं काय, तर नाउन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की नाउन इज अ नेमिंग वर्ड. काय म्हणतो आपण त्याला, एक नाम हा नाव दर्शवणारी गोष्ट आहे. मग इथं बघा इथं दिलंय की अ नाउन इज वर्ड दॅट रेफर्स टू द पर्सन, प्लेस, थिंग्स, आयडियाज इन ऑर्डर, नाही का, इन अदर वर्ड इट इज अ नेमिंग वर्ड. हा काय एक नाम दर्शवणारा शब्द आहे. तर बघा याच्यामध्ये काय दिलंय की आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीबद्दल बोलू, एखाद्या स्थळाबद्दल बोलू, स्थळ म्हणजे जागा, तुम्हाला आलेलं नाही. मग थिंग्स म्हणजे काय, तर थिंग म्हणजे वस्तू, आयडिया म्हणजे एखादी कल्पना. जी गोष्ट आता आयडिया म्हणजे एखादी कल्पना असते, ती आपल्याला डोळ्याने दिसत नाही. लक्षात घ्यावा याच्यामध्ये वेगवेगळ्या नामाचे प्रकार आपण पुढे बघणार आहोत. पण याला मराठीत मी सांगतो की ज्या गोष्टी डोळ्यांना दिसतात किंवा ज्या गोष्टी डोळ्यांना दिसत नाहीत पण त्यांना नावं आहेत. तुम्ही जर असं बघितलं की गरिबी अशी रस्त्याने बोंबलत हिंडताना तुम्हाला दिसते का, नाही दिसत, पण त्याला नाव आहे. आलं लक्षात. आपण त्याला म्हणतो गरिबी. पण तुम्हाला असं हॅपीनेस म्हणजे आनंद, आनंद तुम्हाला असं टनाटना उड्या मारताना दिसत असतो कधी, हां पोरगा असं तर दिसन,
पण ते डोळ्याने दिसतंय का? नाही दिसत. तो आपल्याला फील करायचा असतो. मग त्याच्यामध्ये सुद्धा एक कॅटेगरी आहे, ते तुम्हाला पुढे गेल्यावर ती सांगेलच. चला बघा, आपण बघूयात. पहिलं आहे पीपल. मग पीपल म्हणजे काय? तर पीपल म्हणजे लोक. आता त्याच्यामध्ये अभि आहे, एक्झाम्पलमध्ये निकिता आहे, मॅन आहे, पर्सन आहे, बॉय आहे, गर्ल आहे, प्राईम मिनिस्टर आहे. एखादा डुकर कधीच प्राईम मिनिस्टर होत नाही, कारण तो माणूस आहे. माणसांवर कोणी प्राणी राज्य करतात का? कधी नाही करत. मग लक्षात ठेवा, जी माणसं व्यक्ती म्हणून गणल्या जातात, ज्याला 2 नाक, 2 पाय, 2 हात अशी असतात, त्याला आपण काय म्हणू शकतो? पीपल. प्लेस म्हणजे जे स्थळ असतात त्याला आपण नाव देऊ. मुंबई, इंडिया, साऊथ पोल, गंगा रिव्हर, आहे की नाही. त्याच्यानंतर क्लासरूम, क्रिकेट ग्राउंड, पॅरिस हे एक शहराचं नाव आहे, त्याला आपण म्हणू प्लेस. ॲनिमल, बर्ड्स आणि रेप्टाईल्स म्हणजे काय? तर ॲनिमल, बर्ड्स आणि रेप्टाईल्स म्हणजे जी माणसं, म्हणजे जे पक्षी आहेत, पक्ष्यांना सुद्धा नावं असतात. जे माणसं, जे प्राणी सरपटणारे आहेत त्यांना सुद्धा नावं असतात. मग याच्यामध्ये आपण बघूया, टायगर आहे, हॉर्स आहे, स्नेक आहे, कॅट आहे, फिश आहे, डॉल्फिन आहे. हे सगळे काय आहेत? तर ॲनिमल आहेत. यांना पण याच्यामध्ये. आता आयडियाज मी तुम्हाला बोलत होतो. आयडियाज म्हणजे इनोव्हेशन. इनोव्हेशन म्हणजे माणसामध्ये काहीतरी नवीन करण्याची जिज्ञासा असणे. आर्ग्युमेंट म्हणजे एकमेकांसोबत वाद घालणे. अशाच पद्धतीनं लव्ह हे सगळ्यात महत्त्वाचं तुमची आयडिया. आता थिंग्स म्हणजे काय? तर थिंग्स म्हणजे वस्तू. आता वस्तू म्हणजे काय? तर आपल्याकडे, माझ्याकडे पेन आहे, हा माईक आहे, कॅमेरा आहे, फॅन आहे, ट्यूब आहे. ह्या सगळ्या कशामध्ये झालात? तर ह्या सगळ्या येतात थिंग्स. काय म्हणू शकतो आपण याला? थिंग्स असं म्हणू शकतो. तर मग याला सगळ्यांना, ज्या वस्तूला नाव आहे, लक्षात ठेवायची एक गोष्ट की ज्या गोष्टीला नाव आहे त्याला म्हणायचं नाव. ओके. आता याचे काही टाईप्स पण आहेत. लेट्स ट्राय टू फाइंड आउट. बघा, तर याच्यामध्ये काइंड्स ऑफ नाउन म्हणजे आपण एक घेतो नामाचे प्रकार. तर याला म्हणू आपण नामाचे प्रकार. आता नामाचे प्रकार हे कोणते कोणते आहेत? तर पहिला प्रकार आहे नामाचा, त्याला आपण म्हणू की प्रॉपर नाउन. काय म्हणू? प्रॉपर नाउन. याला म्हणतो आपण विशेष नाम. काय म्हणतो आपण याला? विशेष नाम. विशेष नाम याला आपण म्हणतो विशेष नाम. दुसरं आहे कॉमन नाउन. सॉरी, कॉमन नाउन म्हणजे काय? याने इकडं आलं, एक मिनटं. कॉमन नाउन, तर याला आपण म्हणतो कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे काय? तर कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. काय म्हणू आपण त्याला? सामान्य नाम. सामान्य नाम. लक्षात ठेवा, सामान्य नाम. पुढचं आहे त्याला आपण म्हणू की कलेक्टिव्ह नाउन. काय म्हणू आपण याला? पुढच्याला म्हणू आपण कलेक्टिव्ह नाउन. आता कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय? तर कलेक्टिव्ह नाउन म्हणजे एखादी गोष्ट की जी समूहवाचक केली जाते, त्याला काय म्हणू आपण? त्याला समूहवाचक नाम. मराठीमध्ये आपण याला म्हणू समूहवाचक नाम. समूहवाचक नाम. लक्षात. याला ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे मी आता थोड्या वेळापूर्वी बोलत होतो आयडिया. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला गोष्टी बघायच्यात की FAQS म्हणून आहे, तर लक्षात ठेवा. याच्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय? तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम. काय म्हणू शकतो आपण याला? भाववाचक नाम. शकतो नाही, आहेच नाम. भाववाचक नाम. आणि याला म्हणायचं पदार्थवाचक नाम. काय म्हणतो आपण याला? पदार्थवाचक नाम. आलं लक्षात. नामाचे किती प्रकार आहेत? तर 5 प्रकार आपण याच्यामध्ये बघतो. आता याला, या 5 प्रकारांना एक 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 करून आपण बघूया. लेट्स ट्राय अँड टॉक अबाउट दिस. आता हे कसे आहेत? ते हे नामाचे 5 प्रकार आहेत. तर बघा, प्रॉपर नाउन आपण काय म्हणू? आता याला आपण म्हणूया प्रॉपर नाउन. आता प्रॉपर नाउन कसं बघायचं? काय लक्षात घ्या, आपण काय करू? लिंकिंग करत चालू. आता याच्या पुढे पण एक हे आहे, आपण हा एक गोष्ट आहे, पण आपण लिंकिंग करत चालू. बघा, प्रॉपर नाउन म्हणजे काय? तर प्रॉपर नाउन म्हणजे विशिष्ट नाम असं म्हटलं. आता मी एक मास्तर आहे, नाही का? मी एक शिक्षक आहे, पण माझं स्वतःचं काहीतरी नाव आहे की नाही? माझं एक स्पेसिफिक नाव आहे की नाही? मग ज्या एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, स्थळाला, प्राण्याला, कोणालाही ज्यावेळेस एखादं विशिष्ट नाव दिलं जातं, आपल्या घरी कुत्रा असतो, त्याला आपण कुत्र्या म्हणतो का? नाही, त्याला टॉमी, पिलू, बबड्या काय ना काहीतरी नाव ठेवतो की नाही आपण? तसंच लक्षात ठेवा, कुठल्याही व्यक्तीला एक प्रॉपर नाव असतं. कुठल्याही व्यक्तीला, वस्तूला, स्थळाला, कुठल्याही गोष्टीला काय असतं? एक प्रॉपर नाउन असतं. म्हणून लक्षात ठेवा, त्याला आपण काय म्हणतो? विशेष नाम. काय म्हणू आपण त्याला? विशेष नाम. आणि त्याचसोबत
काही गोष्टी ज्या असतात त्याला एक सामान्य नाम पण असतं, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, सामान्य नाम. लक्षात ठेवा. आता इथं बघा की आपण याच्यामध्ये बघितलं की अभि आणि निकिता हे दोघं जण कोण आहेत, तर हे पर्सन आहेत, है की नाही. मग हे पर्सन आहेत, पण मग त्यांच्यामध्ये अभि हा एक कोण आहे, तर अभि हा एक मॅन आहे किंवा हा एक बॉय आहे, बरोबर आहे की नाही. मग इथं बघा मी इथं काय घेतलंय, बॉय, है की नाही. मग जे निकिता आहे ती निकिता एक तर मोठी झाली तर ती वुमनमध्ये मोडेल, किंवा जर ती लहान असेल तर ती कशामध्ये मोडेल, गर्लमध्ये मोडेल. मग हे झालं प्रॉपर नाउन आणि हे झालं कॉमन नाउन. लक्षात घ्या. मग कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन मध्ये काय की ज्यावेळेस एखादं विशिष्ट नाव दिलेलं असतं त्याला आपण म्हणतो प्रॉपर नाउन, आणि ज्याला आपण एखादं सामान्य नाम पद्धतीने म्हणतो. आता अभि हा बॉय आहे आणि निकिता ही गर्ल आहे. अभि बॉयचं स्पेसिफिक नाउन काय झालं, अभि, आणि गर्लचं स्पेसिफिक नाउन काय झालं, निकिता. तसंच लक्षात ठेवा मुंबई आणि पुणे हे दोन काय आहेत, हे शहरांचे नाव आहेत. मग मुंबई आणि पुणे हे दोन शहर आहेत, पण त्याला स्पेसिफिक नाव आहे मुंबईला मुंबई आणि पुण्याला पुणे. पण हे दोघं जण काय आहेत, हे दोघं पण काय आहेत, सिटी आहेत, शहर आहेत. मग या दोघांना जर कॉमन ठरवायचं म्हटलं तर सिटी, आणि त्यांना जर स्पेसिफिक नाव द्यायचं म्हटलं तर मुंबई आणि पुणे. गॉट इट. तसंच नेशन्स म्हणजे काय, नेशन किंवा कंट्री आपण त्याला म्हणतो. नेशन म्हणजे एखादा देश. मग आपण जर बघितलं तर इथे इंडिया आणि USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, तर हे दोघं जण काय आहेत, तर हे दोघं जण नेशन आहेत. आता तुम्ही म्हणता सर ह्याचा फरक कसा लक्षात ठेवायचा, लक्षात ठेवायचं की कधी पण प्रॉपर नाउनची सुरुवात ही अप्पर केसने होते. कशाने होते, अप्पर केसने. लक्षात ठेवा. म्हणजे काय, तर कधी पण प्रॉपर नाउनची सुरुवात ही कॅपिटल लेटरने होते. मला जर सपोज माझं नाव लिहायचं असेल अमोल, तर मी असं लिहायचं असेल. एखाद्या माझ्या मित्राचं नाव आहे राज, तर मी असं लिहू शकतो. मला जर एखाद्या अजून एक नाव लिहायचं आहे तर मी असं लिहू शकतो प्रिया. आता तुम्ही म्हणता इथं मित्र आहे तर मग इथं कोणतरी असेल, तर ती गोष्ट सोडून द्या, ती तुमच्या ह्या अभ्यासाची नाही, ती माझ्या अभ्यासाची आहे. हां, आता बघा, मग अशा पद्धतीनं आपण लक्षात ठेवा की जे काही प्रॉपर नाउन असतं त्याची सुरुवात कशाने होते, अपर केसने होते. आणि सामान्य नाम म्हणजे ज्याला जनरलाइज पद्धतीने आपण म्हणतो, आणि प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. मला कमेंट करा जर हे असेल, आवडत असेल, आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब पण चॅनलला करा. आम्ही नवीन आहोत आणि आम्हाला तुमची खरंच गरज आहे. आता आपण काय करू, जरा एक्झाम्पलनी समजून घेऊ की कशा पद्धतीने आपण त्याला डिस्टिंग्विश म्हणजे वर्गीकरण करू शकतो. माझ्याकडे काही एक्झाम्पल्स आहेत, त्या हिशोबाने आपण करू. आता तुम्ही याच्यामध्ये करू शकता. बघा एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे, इंडिया इज माय कंट्री. लहानपणापासून आपण शाळेपासून म्हणतो की इंडिया इज माय कंट्री. आता ह्याच्यामध्ये प्रॉपर नाउन कोणते आणि कॉमन नाउन कोणते ते काढायचं. लक्षात ठेवा, इंडिया हा एक देश आहे का, हो, बरोबर आहे की नाही. याला स्वतःचं नाव आहे का, हो. मग हा काय झाला, प्रॉपर नाउन मध्ये झाला. इंडिया काय झाला, प्रॉपर नाउन. ह्याच्यामध्ये दुसरं एक नाव आहे ते म्हणजे कंट्री. कंट्री म्हणजे काय, देश. तर मग देश कुठलाही असू शकतो. मग तो पाकिस्तान असू शकतो, बांगलादेश असू शकतो, सिरिया असू शकतो, USA असू शकतो, लंडन हा देश नाही आहे, इंग्लंड हा देश असू शकतो, जर्मनी असू शकतो. मग कंट्री हे काय झालं, कॉमन नाउन. तसंच बघा, गंगा इज होली रिव्हर. आता होली हे एक ॲडजेक्टिव्ह आहे. होली म्हणजे काय, तर होळी नाही, HOLY, होली म्हणजे पवित्र. काय म्हणू आपण त्याला, पवित्र. आता गंगा हे काय झालं, तर गंगा हे एक स्पेसिफिक नेम झालं, त्याला म्हणायचं प्रॉपर नेम. आणि रिव्हर ह्या काय असतात, बऱ्याचशा असतात. रिव्हर ह्या सगळ्या असतात. रिव्हर म्हणजे काय, तर नदी. मग ती आपल्या गावाकडची असो किंवा कुठली असो, गंगा, यमुना, सरस्वती, नाही का, चिनाब, झेलम, किंवा आपल्याकडे गोदावरी आहे, भीमा आहे, कृष्णा आहे, कोयना आहे, वैनगंगा आहे, सगळ्या नद्यांना आपण रिव्हर म्हणू शकतो. मग हे काय झालं, कॉमन नाउन. तसंच इथं बघा, मुंबई आणि महाराष्ट्र हे दोघं जण स्पेसिफिक नाउन आहे, आणि कॅपिटल म्हणजे राजधानी हे काय झालं, एक कॉमन नाउन झालं. मग कॅपिटल प्रत्येक शहराला म्हणजे प्रत्येक देशाला असते. जसे की भारताची न्यू दिल्ली आहे, पाकिस्तानची इस्लामाबाद आहे की नाही, बांगलादेशची ढाका आहे. अशा पद्धतीने चायनाची कोणती तुम्ही ठरवा, मला माहिती पण मी नाही सांगणार, शांघाय. हां, पुढं अभि हा एक प्रॉपर नाउन आहे. त्याच्यासोबत बुक्स हे काय, कॉमन नाउन आहे. ॲमेझॉन हे, ॲमेझॉन म्हणजे काय, फ्लिपकार्टची वेबसाईट नाही.
ॲमेझॉन हे एक जंगल आहे, लक्षात घ्या. हे खूप मोठं जंगल आहे आणि याला आपण या नावाला आपण म्हणतो स्पेसिफिक नाउन. तुम्ही काय वेबसाईटचे नाव आहे म्हणून त्याला म्हणायचं नाही की कॉमन नाउन. लक्षात ठेवा, ॲमेझॉन हे एक मोठं घनदाट जंगल आहे. आणि फॉरेस्ट हे काय झालं तर फॉरेस्ट हे झालं एक काय म्हणू जंगल. तर जंगल खूप मोठे आहेत, आपल्याकडे पण भरपूर जंगल आहेत. तर अशा पद्धतीनं आपण कॉमन आणि प्रॉपरचा कॉमन आणि प्रॉपर नाउन याच्यामध्ये आपण फरक बघितलेला आहे. आणि जर मला आय होप तुम्हाला समजतंय आणि आपण याच्यानंतरचा पुढचा टॉपिक घेत आहोत. चला तर मग आपण आता बघतोय की कलेक्टिव्ह नाउन. आता कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय तर कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक नाम. मी तुम्हाला आता जसं सांगितलं की समूहवाचक नाम. आता समूहवाचक नाम म्हणजे काय की जिथं समूहाचा उल्लेख होतो. आता समूहाचा उल्लेख होतो म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल उद्या एखादी आपली भारताची टीम ही ऑस्ट्रेलियाला चालली खेळायला. मग तिथं काय विराट कोहली काय एकटाच फळकुटं घेऊन बोंबलत हिंडेल का? नाही. तो 11 जणांना त्याच्यासोबत 10 जणांना किंवा रोहित शर्मा त्याच्यासोबत 10 जणांना खेळायला घेऊन जाईल. आणि रोहित शर्मा एकटाच बॉलिंग आणि एकटाच बॅटिंग नाही. ते प्रत्येक जण आपापलं एक काम निवडून घेतील आणि मग ते एका टीमने काम करतील. आणि एक टीमने केलं मग ते एक समूह झाला, म्हणून आपण त्याला काय म्हणू तर त्याला म्हणू कलेक्टिव्ह नाउन. आता तुम्ही ट्राय करून बघा, व्हॉट्सअपच्या एका माणसाचा ग्रुप कधीच होत नाही, त्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त माणसं लागतात. मग ग्रुप हा शब्द कधीही अनेकांसाठी वापरला जातो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो तर त्याला म्हणतो समूहवाचक नाम. आता फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे, मी असं घेतलं की माझे स्टुडंट आहेत. सपोज माझा स्टुडंट आहे ऐश्वर्या, माझी दुसरी अजून स्टुडंट आहे निकिता आणि माझा तिसरा स्टुडंट आहे जय. तर हे त्यांचे काय झाले तर हे त्यांचे झाले प्रॉपर नाउन. काय झाले? हे त्यांचे स्वतःचे नाउन झाले. लक्षात ठेवा, ऐश्वर्या हे स्वतःचं त्या मुलीचं नाव आहे, निकिता हे त्या मुलीचं नाव आहे आणि जय ह्या सुद्धा काय त्या मुलाचं नाव आहे. पण जर या दोघी बघितल्या तर या दोघींचं कॉमन नाउन काय होईल? या दोघींचं कॉमन नाउन होईल गर्ल. काय होईल? गर्ल. काय होईल? गर्ल. किंवा हा मुलगा काय होईल की हा होईल बॉय. यांचं अजून एक कॉमन नाउन होऊ शकतं, ते म्हणजे कुठलं? स्टुडंट. काय होऊ शकतं? स्टुडंट. पण लक्षात घ्या, ऐश्वर्या निकिता ह्या म्हणजे हे त्यांचं स्वतःचे प्रॉपर नाउन आहेत. कॉमन नाउनमध्ये गर्ल्स येईल त्यांचं. आणि जय हा एक मुलगा आहे, त्याचं स्वतःचं नाव जर म्हटलं तर ते प्रॉपर नाउन जय होईल, कॉमन नाउन त्याचं बॉय होईल. आणि ह्यांचं पण अजून या तिघांचं अजून एक नाव होऊ शकतं, तो म्हणजेच काय तर स्टुडंट. या तिघांना अजून एक विशिष्ट नाव होऊ शकतं, ते म्हणजे काय तर कॉमन नाउन होऊ शकतं, ते म्हणजे स्टुडंट. कारण हे तिन्ही काय आहेत? माझे विद्यार्थी आहेत. पण मग हे तिन्ही माझे विद्यार्थी आहेत, तर मग यांचं जे कलेक्टिव्ह नाउन आहे ते कलेक्टिव्ह नाउन काय होईल तर हे होईल क्लास. काय होईल? हे तिघही माझ्या काय क्लासमध्ये आहेत, म्हणून आपण याला काय म्हणू तर याला आपल्याला म्हणता येईल क्लास. कारण दे ऑल आर इन माय क्लास. आलं लक्षात? मग ज्यावेळेस आपण याला आपण म्हणू की समूहवाचक नाम. तसंच आपण जर बघितलं तर मला असं म्हणायचं की विराट आहे की नाही, हार्दिक आहे की नाही आणि रोहित हे तिघं पण काय त्यांचे स्वतःचे नाव आहेत. मग हे तिघं पण जर आपण याला कॉमन नाउन, हे सगळे प्रॉपर नाउन आहेत, पण यांना एक कॉमन नाउन जर आपल्याला द्यायचं असेल तर हे काय झाले? प्लेयर्स. काय झाले? प्लेयर्स. आणि जर या तिघांना एका गोष्टीमध्ये टाकायचं असेल तर आपण त्याला काय म्हणू? टीम. काय म्हणू आपण याला? टीम. अशा पद्धतीनं आपल्याला कॉमन आणि प्रॉपर आणि कलेक्टिव्हमध्ये फरक करता येतो. लक्षात ठेवा, कलेक्टिव्ह नाउन हे कधीही काय होतं एक समूहवाचक नाम आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणाला तरी भेट काहीतरी द्यायची, एखादा समारंभ आहे आणि मग तुम्ही तिथे काय घेऊन जाता? पुष्पगुच्छ घेऊन जाता. मग त्या पुष्पगुच्छामध्ये फक्त झेंडूचेच फुलं असतात का? नाही, वेगवेगळे असते. त्याच्यामध्ये रोज असू शकतं आहे की नाही, पांढरे पिवळे ढवळे काळे कसे पण त्याच्यामध्ये गुलाब तुम्ही ठेवू शकता. आणि मग या सगळ्यांचं मिळून तुम्ही काय करता? पुष्पगुच्छ देता. असं म्हणायचं की आय एम गिव्हिंग यू अ बुके आणि त्याला एकच गुलाबाचं फुल द्यायचं किंवा धोत्राचं जमन का? नाही. एका फुलानी पुष्पगुच्छ होत नसतो, त्याला खूप मोठे फुलं एकत्र आणावं लागत असते. दिले असतील तर छान आहे. मग आता अशा पद्धतीने लक्षात ठेवा, प्रॉपर म्हणजे काय तर त्याचं स्वतःचं नाव,
कॉमन म्हणजे त्यांचं एक जनरली सामान्य पद्धतीनं, आणि या सगळ्यांना ज्यावेळेस कलेक्टिव्ह पद्धतीनं वापरलं जातं, क्लास, टीम अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. आता चला माझ्याकडे काही एक्झाम्पल्स आहेत, आपण त्या एक्झाम्पल बेस्डनी जरा याला जस्टिफाय करायचा प्रयत्न करू. फॉर एक्झाम्पल बघा, आता याच्यामध्ये आय वेंट टू सी डॅश ऑफ म्युझिशियन. आपल्याला काय करतो, म्युझिशियनचं काय असतं, एकच माणसं फक्त ढोलकच वाजवीत बसते का, नाही, सगळे असते त्याच्यामध्ये. ते खुळखुळा वाजविणारं असते, ताशा वाजविणारं असते, ढोलं वाजविणारं असते, नाही का, कोणी शिटी फुकणारं असते, कोणी झेंडा उडविणारं असते. मग याला काय म्हणतात, बँड. काय म्हणते त्याला, बँड. मग बँड हा काय झाला, एक कलेक्टिव्ह नाउन झाला. तसंच द डॅश ऑफ बर्ड गॅदर्ड अराउंड द पॉन्ड. मग काय असतं, पक्ष्यांचा लक्षात ठेवा, एकच पक्षी काय उडत बोंबलत तिथं जात नाही पाणी प्यायला, त्यांचा एक थवा असतो. कधी जर तुम्ही कबूतर बघितले तर त्यांचा काय असतो, एक थवा असतो. मग त्याला आपण म्हणतो फ्लोक. फ्लोक म्हणजे काय, पक्ष्यांचा थवा, त्याला आपण म्हणू पक्ष्यांचा थवा. लुक ॲट द डॅश ऑफ शिप्स. मग शिप्स काय असतं, लक्षात ठेवा, कधी पण मेंढ्या किंवा शेळ्या ह्या कळपाने हिंडत असतात, है ना, काय एकच शेळी बोंबलत हिंडत नसती कुठं, त्यांचा कसा असतो, कळप असतो. काय असतो, त्याला म्हणायचं कळप. मग कळप म्हणजे काय, फ्लीट. लक्षात ठेवा, जहाजींना किंवा बोटींचा सुद्धा काय असतो, फ्लीट आपण त्याला म्हणतो. आवर डॅश वॉन द मॅच, आवर टीम वॉन द मॅच. आपण नाही का, आपण जर दोघं जण खेळत असू किंवा दोघांपेक्षा जास्तीचा गेम असेल तर त्यावेळेस काय वापरलं जातं, टीम. पुट द पिक्चर्स इन डॅश. काय असतं, अल्बम असतो. त्या अल्बममध्ये खूप मोठे काय असतात, पुस्तकं असतात, सॉरी फोटोज असतात. मग त्याला आपण म्हणू अल्बम. आलं लक्षात. त्याच्यानंतर इथं आहे बुके, BOQUET. लक्षात ठेवा, या बुकेमध्ये टीचा उच्चार करायचा नसतो. इट इज अ सायलेंट वर्ड, सायलेंट लेटर. बुके इथपर्यंतच उच्चार करायचा, त्याच्या पुढे करायचा नाही. सो असं आहे कलेक्टिव्ह नाउन. आय होप तुम्हाला समजत असेल, आणि जर काही तुम्हाला समजत असेल तर खाली तुम्ही कमेंट्स करू शकता. ओके, चला तर आपण त्याच्यानंतरचा पार्ट आहे तो म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आता ॲब्स्ट्रॅक्ट नाउन इट्स अ व्हेरी गुड कन्सेप्ट. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन काय लक्षात ठेवा, याला आपण म्हणतो FAQS. व्हॉट एक्झॅक्टली द मिनिंग ऑफ FAQS? FAQS म्हणजे काय, फेल्ट ओनली. ज्या गोष्टी तुम्ही फक्त काय म्हणू शकतात, हिंदीमध्ये महसूस करू शकतात, किंवा ज्या गोष्टी तुम्ही फक्त त्याचा हे घेऊ शकतात, काय म्हणू आपण त्याला मराठीमध्ये, नाही का, समजून घ्या. ॲक्शन. आता A म्हणजे काय, ॲक्शन. Q म्हणजे काय, क्वालिटी. आणि S म्हणजे काय, स्टेट. लक्षात ठेवा, याला काय म्हणायचं, FAQS. लक्षात ठेवा, कधी पण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन हे 4 कॅटेगरीमध्ये आपण त्याला मध्ये घेतो. एक आहे फेल्ट ओनली, त्याच्यानंतर ॲक्शन, क्वालिटी आणि स्टेट. ज्या गोष्टी आपण समजून घेऊ शकतो, ज्या गोष्टी आपण फील करू शकतो, ज्या गोष्टींच्या भावना आपण फील करू शकतो, त्याला आपण म्हणतो फेल्ट ओनली. ज्या गोष्टींमध्ये ॲक्शन दाखवली जाते त्या गोष्टीला आपण म्हणतो ॲक्शन वर्ड. त्याच्यानंतर आहे क्वालिटी, एखाद्याची क्वालिटी जिथं सांगितली जाते त्याला आपण क्वालिटी. आणि ज्या गोष्टी स्थिर आहेत त्याला आपण काय म्हणतो, स्थिरता. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या की लव ही कॉन्सेप्ट वी कॅन फील इट. सपोज जर एखादा तुमचा भाऊ आहे किंवा मम्मी आहे आणि त्याला जर थोडंसं लागलं तर तुम्हाला लय आनंद होतो का, नाही. यू रिअली म्हणजे नाही का, तुम्ही एकदम तुम्हाला सैरभैर व्हायला लागतं की तुम्हाला वाटतं की त्याला नेमकं काय झालं आहे. किंवा सपोज तुमचा भाऊ किंवा बहीण एखाद्या परीक्षेत पास झाले, त्याला छान पगाराची नोकरी, तुम्हाला वाईट वाटतं का, नाही. यू पीपल रिअली एन्जॉय दॅट, आणि त्या गोष्टी तुमच्या फील होतात. मग त्याला लक्षात येते तुमच्यामधलं काय आहे, लव आहे. अँड दॅट इज कॉल्ड इन अ फेल्ट ओनली. फॉर एक्झाम्पल, न करो की तुमच्या घरी एखाद दिवशी चोरी हो. मग तुम्हाला काय वाटेल की त्या चोरांनी सगळे डबे बिबे घासून बिसून सगळं ठेवलं असेल, कपाट सगळं आवरून ठेवलेलं असेल, इस्त्रीचे कपडे वगैरे, असं आहे का, नाही. यू विल सी दॅट सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे, काही ना काहीतरी झालेलं आहे. मग तिथं काहीतरी काय घडली आहे, ॲक्शन घडली आहे. चोरांची काहीतरी काय झाली आहे, ॲक्शन घडली आहे. म्हणून मग तिथं आपण त्याला म्हणतो थेफ्ट. काय म्हणतो, THEFT. काय म्हणतो त्याला, थेफ्ट म्हणजे
चोरी अशा अर्थाने. क्वालिटी म्हणजे एखादा मुलगा हुशार आहे, आपण म्हणतो ही इज रिअली अ सेन्सिबल गाय किंवा ही इज रिअली अ सेन्सिबल बॉय, किंवा आपण म्हणतो ही इज अ वाईज पर्सन. वाईज म्हणजे काय? शहाणा. विजडम, त्याला लक्षात ठेवा, आपण त्याला काय म्हणू? विजडम म्हणू, विजडम. मग त्याच्यामध्ये क्वालिटी झाले तर याच्यामध्ये काय? विजडम म्हणजे शहाणपणा. विजडम म्हणजे काय? शहाणपणा. आणि स्टेट म्हणजे काय? तर स्टेट म्हणजे स्थिरता. जसं की आपलं आहे फ्रीडम, याच्यामध्ये फ्रीडम लक्षात ठेवा. फ्रीडम हा जो शब्द आहे हा काय दर्शवतोय? स्थिरता दर्शवतोय. सतत जर तुमच्याकडे जर तुमचं घर अस्ताव्यस्त असेल, तुमच्यामध्ये स्थिरता नसेल, तर तुमचा विकास होईल का? नाही होणार. त्यासाठी तुम्हाला स्वातंत्र्याची गरज आहे, त्यावेळेस स्थैर्याची गरज असते. म्हणून लक्षात ठेवा, तर हे ॲबस्ट्रॅक्ट जे नाउन आहेत ते ॲबस्ट्रॅक्ट नाउन, इट रेफर्स समथिंग दॅट कॅनॉट बी सीन, नो फिजिकल एक्झिस्टन्स, टच्ड, experience such as an idea, quality, state and emotions. These are the things in that. याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो की लव आहे, फ्रीडम आहे, हॅपीनेस आहे, अँगर आहे, गुडनेस आहे, लव आहे, सिम्पती आहे, इंटेलिजन्स आहे. तर सिम्पती ह्या ज्या गोष्टी आहेत, फ्रीडम, लव, अँगर, ह्या गोष्टी कशामध्ये येतात? तर आपण त्या फेल्ट ओनली ॲक्शन्स, क्वालिटीज आणि स्टेट याच्यामध्ये आपण अशा गोष्टी घेतो. चला, तर मग आपण काय करूयात? लास्ट जो आहे वर्ड, तर लास्ट आपण काय करूयात? लास्ट जो आहे तो मटेरियल नाउन. मटेरियल नाउन म्हणजे काय? पदार्थवाचक नाम. पदार्थवाचक नाम लक्षात ठेवा. पदार्थवाचक नामामध्ये काय येतं? दॅट रेफर्स टू अ मटेरियल ऑर सबस्टन्स. सॉरी, एक मिनिट. चला, that material substances from which the object is formed, water, petrol, sugar, cotton, plastic, milk, wool, silk, ह्या सगळ्या गोष्टी काय येतात? ज्या गोष्टी कशापासून तरी बनलेल्या आहेत, ज्या गोष्टी तुम्ही काय करू शकता? त्याची अमाऊंट तुम्हाला करू शकता, त्या गोष्टीला तुम्ही वेट करू शकता, बट यू कॅनॉट काउंट दॅट थिंग्स. तुम्हाला ह्या गोष्टी मोजता येत नाहीत, नंबरमध्ये करता येत नाहीत. फॉर एक्झाम्पल, मी ह्या गोष्टीला काउंट करू शकतो. मी काय करू शकतो? या गोष्टीला काउंट करू शकतो. मी असं म्हटलं की मला 1 पेन द्या, मी असं म्हणतो का मला 1 किलो पेन द्या? नो, आय डोंट से दॅट. तुम्ही कधी एखाद्या दुकानावर गेलात आणि तुम्ही त्याला म्हटलात की 5 लिटर साखर द्या, ते माणूस तसंच माप डोक्यात घालीन. 5 लिटर साखर कधी मिळत नाही. तुम्ही पेट्रोल पंपावर जाऊन त्याला म्हणा की 5 किलो पेट्रोल दे, ते हाय त्या नळकंडीने हानीन आपल्याला. तसं होत नाही. लक्षात घ्या, त्याची स्वतःची काहीतरी परिमाण आहेत. तुम्हाला साखर घ्यायची असेल तर ती किलोमध्ये मिळेल, है की नाही? तुम्हाला पेट्रोल पाहिजे असेल तर ते लिटरमध्ये मिळेल. ते व्यवस्थित पद्धतीनं वेट केलं जातं. म्हणून पदार्थवाचक नामं ही नेहमी कशी असतात? वेटेड असतात. काय असतात? वेटेड असतात, किंवा त्याची अमाऊंट असते. काय असते? सम अमाऊंट दॅट यू हॅव. तुमची काहीतरी तुम्ही त्याला अमाऊंट देत असता, त्याला यू कांट काउंट दॅट. तुम्ही ह्याला काय करू शकत नाही? काउंट करू शकत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणू शकता का की वॉटर, 1 वॉटर, 2 वॉटर, 3 वॉटर, 4 वॉटर. पेट्रोल म्हणू शकता का 1 पेट्रोल, 2 पेट्रोल, शुगर 1 पेट्रोल. तसं तुम्ही याला काउंट करू शकत नाही. तुम्हाला वॉटर पाहिजे असेल तर ते लिटरमध्ये मिळेल, पेट्रोल पाहिजे असेल तर लिटरमध्ये, शुगर पाहिजे असेल तर तुम्हाला ती किलोमध्ये मिळेल, कॉटन हा किलो, मिल्क, वूड, सिल्क, ब्रिक्स, बटर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काही परिमाणांमध्ये घ्याव्या लागतील. त्या तुम्हाला काउंट करून जमणार नाहीत. मग ज्या गोष्टी पदार्थ असतात, ज्याचे सबस्टन्स पासून त्या बनलेल्या असतात, त्याला आपण म्हणतो पदार्थवाचक नाम. तर मग पदार्थवाचक नाम हे झालेलं आहे. आपण काय बघूयात आता? याच्यानंतरची फार छान इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवा, नामात आणि सर्वनामामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? तर ती गोष्ट बघायची आहे. याच्यामध्ये बघायचं आपल्याला काउंटेबल नाउन्स आणि अनकाउंटेबल नाउन. ह्या गोष्टीमध्ये आपण आता त्या गोष्टीला बघू शकतो. आता काउंटेबल नाउन म्हणजे काय? तर काउंटेबल नाउन म्हणजे ज्या नामांना तुम्ही काउंट करू शकता, म्हणजे कॅन बी काउंटेड, ज्याची गोष्ट तुम्हाला हाऊ मेनीमध्ये सांगता येते.
एखादी गोष्ट जी तुम्हाला काउंट करता येते. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की तुमच्याकडे असं एक पेन घेतला, पेनाचा एक बॉक्स दिला आणि म्हटलं हे घ्या आणि त्याचे काउंट करा. तुम्ही काउंट करू शकता का? ऑब्वियसली काउंट करू शकतो. 1 2 3 4 5 6 तुम्ही ते काय अल्टिमेटली फायनली तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी कन्क्लुजनला याल की हा नंबर आहे. पण मी तेच केलं. मी काय केलं, मी तुम्हाला दुसरं काय घेतलं, मी तुम्हाला एक दुसरं अशी गोष्ट घेतली की त्याला म्हणलं की तुम्ही काय करा, एक तांदूळ घ्या है ना. तांदूळाची अशी मी एक मूठभर घेतली आणि तुमच्यासमोर ठेवलं, पुढ्यात ठेवलं आणि तुम्हाला म्हटलं की आता हे तांदूळ मोजा. जमल? नाही जमल, कारण त्याचं एक वेगळं परिमाण आहे ज्याला काउंटेबल आणि अनकाउंटेबल गोष्ट आपण असं म्हणतो. ज्याच्या गोष्टीमध्ये ज्या गोष्टीला आपण काउंट करू शकतो आणि ज्याला हाऊ मेनी या गोष्टीने आपण वापरू शकतो, दॅट इज कॉल्ड काउंटेबल. आणि या गोष्टींचं सिंग्युलर आणि प्लुरल होत असतं. आता सिंग्युलर आणि प्लुरल ही एक वेगळी कॉन्सेप्ट आहे, मी ती दुसऱ्या लेक्चरला सांगेल. सिंग्युलर आणि प्लुरल कॉन्सेप्ट म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक पेन आहे आणि मी जर त्याला, मला अनेक पेन आहेत माझ्याकडे समजायचं आहे, तर मग मी काय करेल, या पेनला पेन्स म्हणेल, बरोबर नाही? मग पेनचं काय झालं, पेन्स झालं, अनेक गोष्टी. मग ज्यावेळेस लक्षात ठेवा, काउंटेबल नाउन हे कधीही मोजू शकतो, त्याला हाऊ मेनी असा शब्द आपण वापरू शकतो, त्याचं सिंग्युलर टू प्लुरल हे होऊ शकतं. आणि न लक्षात ठेवा, याला आपण मेनी नाही का, फ्यू ह्या गोष्टी डिनोट नंबर्स याच्यामध्ये साठी वापरतात. मेनी आणि फ्यू ह्या गोष्टी काय करतात, नंबर्स डिनोट करतात. म्हणजे ह्या गोष्टी सांगतात की तिथं काय आहे, नंबर्स आहेत. दुसरं आहे अनकाउंटेबल नाउन. आता अनकाउंटेबल नाउन म्हणजे काय की कॅनॉट बी काउंटेड, त्याला आपण काय करू शकत नाही, मोजू शकत नाही. लक्षात ठेवा, काय करू शकत नाही आपण, त्याला मोजू शकत नाही. मग त्याच्यामध्ये काय येतं की प्रॉपर, मटेरियल, अबस्ट्रॅक्ट नाही का, ह्या सगळे नाउन याच्यामध्ये घेतो. प्रॉपर नाउन असू शकतो, मटेरियल नाउन असू शकतो, ॲबस्ट्रॅक्ट नाउन असू शकतो, आहे की नाही. आणि ते सगळे काय असू शकतात, सिंग्युलर. म्हणजे ऑब्वियसली आता मग आपण याच्यावरती, याच्यामध्ये जर प्रॉपर नाउन आहे, मटेरियल नाउन आहे, ॲबस्ट्रॅक्ट नाउन आहे, तर मग इथं का कोण असायला पाहिजे, कॉमन नाउन असायला पाहिजे, आहे की नाही. मी सांगा, तुम्ही सांगा, बॉयचं बॉयज होऊ शकतं की नाही, होऊ शकतं. गर्ल्सचं गर्ल्स होऊ शकतं की नाही, होऊ शकतं. सिटीचं सिटीज होऊ शकतं का नाही, होऊ शकतं. नेशनचं नेशन्स होऊ शकतं. पेनचं पेन्स होऊ शकतं. बॉटलचं बॉटल्स होऊ शकतं. कॅमेराचं कॅमेराज होऊ शकतं. म्हणजे लक्षात ठेवा, कॉमन जे नाउन असतात त्यांचं आपण काय करू शकतो, तर त्याचं काउंटेबलचं करू शकतो. म्हणजे त्याचं एक वचनाचं अनेक वचनी आणि अनेक वचनाचं एक वचनी आपण त्याला करू शकतो. पण अनकाउंटेबल म्हणजे ज्याला आपण मोजता येत नाही, काय येत नाही, मोजता येत नाही, अशा नामांमध्ये तुम्ही त्याला काउंट करू शकत नाही. आणि ते कोणते असतात, प्रॉपर. फॉर एक्झाम्पल माझं नाव आहे अमोल, अमोल असे करूया, अमोला असं करता येईल का, नाही करता येत, आहे की नाही. परत दुसरं एखादं मटेरियल नाव आहे, मी तुम्हाला म्हणलं शुगर, शुगर्स करता येते का, नाही करता येत. मी म्हटलं असं की वॉटर, नाही. पण एक गोष्ट होऊ शकते, ड्रॉप्स ऑफ वॉटर होऊ शकतो. आले लक्षात. वॉटरचं अनेक वचन होऊ शकत नाही, पण ड्रॉप्स ऑफ वॉटर होऊ शकत नाही, होऊ शकतं. जसं की मनी होऊ शकतो. मनीचं आपण, मनी पण हे काय आहे की अनकाउंटेबल नाव आहे. पण रुपीज होऊ शकतं, डॉलर्स होऊ शकतं, पाऊंड्स होऊ शकतं. मनीचं अनेक वचन होऊ शकत नाही, पण रुपीचं होऊ शकतं, मनीचं होऊ शकतं, डॉलरचं होऊ शकतं. याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहेत, आपण त्या बघणार आहोत. ॲबस्ट्रॅक्ट नाउनचं पण अनेक वचनी होत नाही. विजडमचं विजडम्स असं कधी होऊ शकत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे मग याच्यामध्ये लक्षात ठेवा, कधी पण मच आणि लिटल हे काय करतात, एक अमाऊंट आणि क्वांटिटी दर्शवत असतात. लक्षात ठेवायचं, कधी पण ज्यावेळेस काउंटेबल नाउन असेल त्यावेळेस हाऊ मेनी आणि फ्यू ह्या गोष्टी वापरल्या जातील, आणि ज्यावेळेस अनकाउंटेबल असेल त्यावेळेस मच आणि लिटल ह्या गोष्टी वापरल्या जाऊ शकतात. आता आपण याला जरा थोडंसं एक्झाम्पल्स याच्यामध्ये बघूयात आणि काय, कोणतं काउंटेबल आणि कोणतं अनकाउंटेबल आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. आलं लक्षात. लेट्स फाइंड आउट. मी तुम्हाला 2 मिनटं देतो. आपण 2 मिनटं म्हणजे तुम्ही नंतर फाइंड आउट करू शकता. चला बघा, आता तुमचं बघायचं, माझ्या अगोदर तुमचं सांगणं होतं का बघा. हां, आता टेबल हा काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे, होऊ शकतं, काउंटेबल आहे. या टेबलला आपण येस प्रत्यय लावू शकतो, म्हणून हा काय झाला, काउंटेबल. स्टुडंटला
अनेक विद्यार्थी होऊ शकतात का? हो, स्टुडंट्स होऊ शकतं, म्हणून आपण याला काउंट करू शकतो, याला म्हणायचं काउंटेबल. चेअरला चेअर्स होऊ शकतं का? होऊ शकतं, म्हणून मग काय त्याला म्हणायचं काउंटेबल. कपला कप्स होऊ शकतं, कप म्हणजे आपला चहा प्यायचा कप होऊ शकतं, आहे की नाही. बुकला बुक्स होऊ शकतं, म्हणून याला काउंटेबल. स्टुडंटला डबल आलं, स्टुडंटला यस लागू शकतो, म्हणून हा काउंटेबल. ॲपल्स म्हणू शकतो का? एकापेक्षा जास्त ॲपल्स? हो, म्हणू शकतो. माणूस एक ॲपल खाऊ शकतो, 2 ॲपल खाऊ शकतो, ॲपल्स म्हणू शकतो, म्हणून याला काउंटेबल करू शकतो. सिनरी म्हणजे काय? सौंदर्य किंवा दृश्य. तर याला आपण काय करू शकत नाही, अनेक वचन करू शकत नाही, याला म्हणायचं अनकाउंटेबल. काय म्हणायचं याला? अनकाउंटेबल. जसं की वॉटरला म्हणू शकतो का? वॉटर्स असं म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत, म्हणून याला काय म्हणायचं? अनकाउंटेबल. एअर, हवा, 1 हवा, 2 हवा, 3 हवा नाही म्हणू शकत, म्हणून लक्षात ठेवा याला आपण अनकाउंटेबल धरायचं. तुम्ही प्रेम मोजता का? छटाक, 1.5 छटाक, माझ्या मम्मीवरती 1.5 छटाक प्रेम आहे, जमन नाही, याला मोजू नाही शकत, म्हणून आपण त्याला करू शकत अनकाउंटेबल. शुगर अनकाउंटेबल, कॉफी अनकाउंटेबल, इन्फॉर्मेशन कॉफी हे अनकाउंटेबल आहे, पण तुम्ही असं म्हणू शकता की आय वुड लाईक टू हॅव अ कप ऑफ कॉफी. तिथं काय करायला लागेल तुम्हाला? 1 कप कॉफी म्हणायला लागेल, तिथं तुम्ही याला कॉफी घेऊन चालणार नाही. इन्फॉर्मेशन नाही, इन्फॉर्मेशन सुद्धा एक आहे की अनकाउंटेबल आहे. तुम्हाला कसं सर? लक्षात ठेवा, अ पीस ऑफ इन्फॉर्मेशन असते, इन्फॉर्मेशन्स असं नसतंय. ज्या हुंडगुळ्यांनी इन्फॉर्मेशन्स केले असे करू नका. आता तुम्ही म्हणा सर हे स्टार्स आहे, ह्या स्टार्सला आम्ही अनेक वचनी आम्हाला माहिती, पण काय असतं मित्रांनो, काही गोष्टी काउंटलेस असतात. काय असतात? काउंटलेस. मी तुम्हाला काय केलं, मी उद्या त्याला सपोज टक्कल केलं, म्हणलं धरा केसन मोजा, जमन? तुम्ही कटिंग करायला गेले वारकास दुकानात आणि त्यातले केस घेतले लागले मोजायला, जमन का? नाही जमायचं. कारण का? तर दिस इज काउंटलेस. तुम्ही सपोज उद्या आज संध्याकाळी तुम्ही ज्या शहरात राहत असाल त्या शहराच्या आकाशातून तुम्हाला जेवढे काही तारे दिसतील तेवढे तुम्ही मोजू शकता, पण बाकीच्या शहरांचं काय? जिथं सपोज दिवस सध्या आहे त्या शहरांचं काय? आकाशात पृथ्वी गोल आहे की नाही? तुम्ही याला मोजू शकतो आपण, पण दिस इज काउंटलेस. लक्षात ठेवा, हे काउंटेबल आहे. मनात आलं तर ते मोजू पण शकतो, पण इट इज काउंटलेस. याला एक वेगळी टर्म असते, त्याला आपण म्हणतो काउंटलेस. काय म्हणतो आपण त्याला? काउंटलेस. मग आपण याला काउंटेबल म्हणू शकतो, पण काउंटलेस. आता तुम्हाला म्हटलं होतं संडे हा काय? एक विशेष नाम आहे. संडे हे काय? एक विशेष नाम आहे. संडे हे विशेष नाम असल्यामुळे त्याला काउंटेबल म्हणता येत नाही. अनेक संडे जरी येत असले तरी एक विशेष नाम आहे, म्हणून दिस इज अनकाउंटेबल. मॅनेजर हे अनेक नाव प्रॉपर नाव नाही का? नाही, हे कॉमन नाव नाही. अनेक मॅनेजर्स असू शकतात ना. एखाद्या कंपनीमध्ये परचेसचा वेगळा असू शकतो, प्रोडक्शनचा वेगळा असू शकतो, क्वालिटीचा वेगळा असू शकतो, म्हणून मग याला आपण काय म्हणू शकतो? काउंटेबल. मॅनेजमेंट हे काउंटेबल आहे का? नो, इट इज अनकाउंटेबल. हा एक. चला, हेल्थ हे काउंटेबल आहे का? चांगली हेल्थ आहे, 1 हेल्थ आहे, 2 हेल्थ आहे, 3 नाही, इट इज अनकाउंटेबल. स्टुडंट्स काउंटेबल, 3 वेळा आलं. हेअर तुम्हाला मी जसं म्हटलं की हेअर्स आपण करू शकतो, पण दिस इज गोइंग टू बी लाईक अनकाउंटेबल परिस्थिती ह्याच्यामध्ये आपण लक्षात घ्या. आलं लक्षात? काउंटलेस पद्धतीनं. ओके. वर्क काउंटलेस पद्धतीनं नाही का? सॉरी, वर्क हा अनकाउंटेबल आहे. मनी हे अनकाउंटेबल आहे. गोल्ड हे आपण अनकाउंटेबल आहे, त्याला 1 गोल्ड, 2 गोल्ड, 3 गोल्ड आपण घेऊ शकत नाही मित्रांनो. आलं लक्षात? त्याला आपण ग्रॅमने घेतो, छटाकाने घेतो, आहे की नाही? कधी असं कोणी किलोने हे घेत नाही गोल्ड. ओके. चला आता आपण काय करूयात, याच्याबद्दल काही एक्झाम्पल्स आहेत ते फाइंड आउट करूयात. मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हणलं होतं की बघा, इथे असं म्हटलं होतं की लक्षात घ्या की काउंटेबल ज्यावेळेस नाऊन असतात त्यावेळेस आपण मेनी आणि फ्यू वापरतो, आणि ज्यावेळेस अनकाउंटेबल असेल त्यावेळेस आपण काय वापरतो? मच आणि लिटल वापरतो. आणि मी असं म्हटलं होतं की इथं म्हटलं होतं तुम्हाला मी की बाबा
आहे की नाही, टाईम, मनी वगैरे हे जे आहेत ना, तर याला आपण काय करतो तर अनेक वचनी पद्धतीनं घेतो. सॉरी नाही का, टाईम आणि मनी हे आपण अनेक वचनी काय म्हणू, अनेक वचनी नाही म्हणू शकत, अनकाउंटेबल पद्धतीने घेतो. तर तुम्हाला मी म्हटलं होतं की या टाईमचं अनेक वचन होत नाही, पण तुम्हाला इथे दिसतंय की या टाईमचं काय झालं आहे, अनेक वचनी झालं आहे. तर कसं झालं आहे लक्षात घ्या की आय डोंट हॅव नाही का मच टाईम टू फिनिश द वर्क. लक्षात ठेवा, तर हे मच जिथं वापरलं आहे तर हा मच वापरला आहे तो अनकाउंटेबलसाठी, आणि म्हणून मग याच्यासोबत काय वापरलं आपण, टाईम. पण इथं जर तुम्ही बघितलं, इथं टाईम मी आता याच्या अगोदरच म्हटलं की बाबा टाईमला तुम्ही काय करू शकत नाही, अनेक वचनी घेऊ शकत नाही किंवा अनेक वचनी याच्या पद्धतीने वापरू शकत नाही, कारण हे अनकाउंटेबल आहे. मग अनकाउंटेबल आहे तर मी त्याला इथं टाइम्स पण घेतलंय आणि ह्याच्या अगोदर काय केलंय, मेनी पण वापरले. तर मेनी हे आपण कशासाठी वापरतोय, फॉर एक्झाम्पल बघा, तर मेनी हे कशासाठी वापरतोय आपण, काउंटेबलसाठी वापरतोय. कशासाठी, काउंटेबलसाठी. मग काउंटेबलसाठी म्हणजे इथं तुम्ही काय केलं, हाऊ मेनी टाइम्स हॅव यू वॉच्ड बाहुबली मूवी. तर मग हे काय दाखवतंय, तर हे काय हे दाखवते वारंवारता दाखवते. काय दाखवते, वारंवारता. म्हणजे काय की तुम्ही किती वेळा ती गोष्ट बघितली ते फ्रिक्वेन्सी दाखवते. म्हणून मग इथं तुम्हाला काय हे कशामध्ये घेतंय, हे काउंटेबलमध्ये घेतलंय. मग काउंटेबलमध्ये का घेतलंय, कारण हे काय दाखवतंय तुम्हाला, फ्रिक्वेन्सी दाखवते. काय दाखवते, फ्रिक्वेन्सी. लक्षात घ्या. तसंच शी हॅज अर्न्ड अ लिटल मनी, तिने काय केलंय, लिटल मनी अर्न्ड केलंय. लक्षात घ्या. मग हे जे लिटल आहे हे आपण कशामध्ये वापरले, अनकाउंटेबल वापरले, आणि हे मनी हे कशामध्ये वापरले, तर हे मुळातच अनकाउंटेबल ह्याच्या पद्धतीने. मग ज्यावेळेस लिटल दाखवलं असेल, बघा इथं मी तुम्हाला दाखवलं होतं, ज्यावेळेस काय वाढलं असेल, ज्यावेळेस लिटल असेल त्यावेळेस अनकाउंटेबल वापरायचं. काय असेल, लिटल असेल त्यावेळेस काय वापरायचं, अनकाउंटेबल. आणि ते काय दाखवतं, अमाऊंट आणि क्वांटिटी दाखवतं. काय दाखवतं, अमाऊंट आणि क्वांटिटी. मग बघा, मग इथं जे लिटल आहे ते कशासाठी वापरले, क्वांटिटीसाठी, अनकाउंटेबलसाठी वापरले, अमाऊंट आणि क्वांटिटीसाठी वापरले. इथं मनी. पण मग जर मी खाली बघितलं की शी हॅज अर्न्ड फ्यू डॉलर्स. लक्षात ठेवा, मनी हे तुम्हाला मी म्हटलंय की मनी जे आहे हे मनी मी म्हटलंय तुम्हाला अनकाउंटेबल आहे. पण इथं डॉलर्स किंवा रुपीज हे तुम्हाला मी काय म्हटलं नाही की ते काही अनकाउंटेबलमध्ये येत नाही, ते काउंटेबल करू शकतो. तुम्ही पैसे मोजू शकता, तुम्ही रुपये मोजू शकता, तुम्ही डॉलर मोजू शकता. जसं की या टाइम्समध्ये जे आहे ना, तुम्ही आवर्स मोजू शकता, है की नाही, तुम्ही तास मोजू शकता की नाही, किती तास तुम्ही मोजले. तुम्ही मिनिट्स मोजू शकता की नाही, 10 मिनिट 5 मिनिट. तसं लक्षात ठेवा. मग ज्यावेळेस इथं मेनी आलंय त्यावेळेस हे काउंटेबल झालं, आणि ज्यावेळेस हे फ्यू आलंय त्यावेळेस ते काय झालं, काउंटेबल झालं. गॉट इट. पुढचं आहे आयडेंटिफिकेशन ऑफ नाउन. लक्षात घ्या, नाम हा वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण नाम हा वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो तर आपल्याला त्याला लक्षात यायला पाहिजे की तो काय म्हणून आहे. नाउन हा काय काय म्हणून वापरला जाऊ शकतो, तर लक्षात ठेवा, तो सब्जेक्ट म्हणून वापरला जाऊ शकतो. सब्जेक्ट म्हणजे काय, तो कर्ता म्हणून वापरला जाऊ शकतो. ऑब्जेक्ट म्हणजे काय की जो तो कर्म म्हणून वापरला जाऊ शकतो. आफ्टर प्रिपोजिशन म्हणजे तो शब्दयोगी अव्ययानंतर वापरला जाऊ शकतो. तो जरंट फॉर्ममध्ये तर नाही का, जरंट म्हणजे काय की तो मराठीमध्ये कृदंत म्हणून वापरला जाऊ शकतो. आणि इन्फिनिटिव्ह म्हणजे तो एक नाम म्हणून वापरला जाऊ शकतो क्रियापदासोबत, क्रियापदासारखा म्हणजे जो क्रियापद असतं ते क्रियापदासारखं वापरलं जाऊ शकतं. लक्षात घ्या. चला मग आपण बघूयात कसं वापरलं जातं, काय वापरलं जातं. आणि ते ओळखण्यासाठी तुम्ही कधीही हू, हुम आणि वॉट या तिघांचा वापर करू शकता. कशाचा, हू, हुम आणि वॉट या तिघांचा वापर करू शकता. लेट्स ट्राय अँड फाइंड आउट की आपण ते कशा पद्धतीने करू शकतो. चला आपण जरा बघूयात. निकिता इज अ ब्रिलियंट गर्ल. हू इज अ ब्रिलियंट गर्ल, हू इज ब्रिलियंट गर्ल, कोण येते, नाव काय, निकिता. म्हणजे निकिता हे काय झालं, तर निकिता इज अ सब्जेक्ट. आलं लक्षात. मग निकिता या वाक्याचा काय झाला, सब्जेक्ट झाला. मी काय म्हटलं की तुम्ही हू, हुम आणि वॉट या 3 पद्धतीने प्रश्न विचारायचे. कशाची, हू, हुम आणि वॉट.
लक्षात घ्या. ओके, मग निकिता इज अ ब्रिलियंट गर्ल हे काय झालं, तर निकिता हे झालं सब्जेक्ट. मग शी इज अ ब्रिलियंट गर्ल, शी इज अ ब्रिलियंट, ती काय आहे किंवा ती कशी आहे, इज अ ब्रिलियंट गर्ल. मग ब्रिलियंट गर्ल हे काय झालं, तर लक्षात ठेवा इथं काही क्रिया घडते का, तर नाही, म्हणून हे ऑब्जेक्ट होईल का, तर ते पण नाही. लक्षात घ्या की निकिता इज अ ब्रिलियंट गर्ल, निकिता ही स्वतःच एक मुलगी आहे आणि ती मुलगी कशी आहे, ती हुशार आहे, म्हणून लक्षात ठेवा याला म्हणायचं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय म्हणायचं याला, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय म्हणू आपण त्याला, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. तसंच शी कॉल्ड द बॉय अ थीफ. लक्षात द्या कोणी कोणाला काय म्हणलंय, हू कॉल्ड द बॉय, शी कॉल्ड द बॉय, म्हणजे शी काय झालं, सब्जेक्ट झालं, आणि बॉय हा काय झाला, क्रिया केली आहे ना, बोलवण्याची क्रिया केली. मी असं म्हटलं की यू प्लीज कम हिअर, मी तुला काय दिलाय, एक आदेश दिलाय आणि मी क्रिया केली आहे ना तुम्ही येण्याची, है की नाही, मग कॉल्ड करण्याची, मग हा झाला ऑब्जेक्ट. आले लक्षात. आणि मग तिनं त्याला काय म्हणलंय, त्याच ऑब्जेक्टला काय म्हणले, थीफ म्हणले, म्हणजे ती असं म्हणले की हा तो मुलगा आहे ना, तो पोरगा कसा आहे, तो पोरगा चोर आहे, म्हणजे तिनं काय केलंय, त्या ऑब्जेक्टबद्दलच अधिक माहिती सांगितली आहे, म्हणून याला म्हणायचं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. काय म्हणू शकतो आपण त्याला, याला म्हणायचं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. लक्षात घ्या. मग तिनं काय केलंय, त्या पोराला बोलली आणि त्या पोराला काय बोलली आहे, ती चोर बोलली आहे. आपल्याला त्याचं नाव माहिती असते का, चोराचं नाव माहिती असते का, नाही. मग आपण म्हणतो ही इज द बॉय किंवा शी इज द बॉय किंवा सॉरी शी इज द बॉय नाही, ही इज द बॉय अ थीफ. हाच तो पोरे आहे, तो कोण आहे, चोर आहे. किंवा मग आपण म्हणू शकतो की हाच तो, दिस इज द बॉय इज माय फ्रेंड किंवा दिस इज द बॉय इज माय ब्रदर. हाच तो मुलगा आहे, तो माझा कोण आहे, भाऊ आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, याला म्हणतो ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. लक्षात घ्या. पुढं आहे फादर गिफ्टेड मी अ कम्प्युटर. लक्षात घ्या कोणी काय दिले, कोणी दिले, फादरनी दिले, है की नाही. कोणाला दिले, हुम, कोणाला दिले, मला दिले, आणि मग काय दिले, तर कम्प्युटर दिले. हे सुद्धा काय झालं, ऑब्जेक्ट. लक्षात घ्या काहीतरी देण्याची क्रिया झाली. काय झाली, देण्याची क्रिया झाली. वडिलांनी काय केलंय, कोणी दिले, वडिलांनी दिले, म्हणजेच हू सॅटिस्फाय झाला, सॉरी ओके, हू सॅटिस्फाय दिला. कोणाला दिले, मला दिले, म्हणजे हुम पण सॅटिस्फाय झाला. आणि काय दिले, तर व्हॉट, काय दिले, तर कम्प्युटर झालंय, म्हणजे व्हॉट पण सॅटिस्फाय झालं. मग लक्षात ठेवा याला म्हणायचं सब्जेक्ट, याला म्हणायचं, मीला म्हणायचं ऑब्जेक्ट, आणि या कम्प्युटरला पण म्हणायचं ऑब्जेक्ट. तुम्ही म्हणा सर दोन दोन ऑब्जेक्ट असतात का, हो, ह्याला म्हणायचं डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि याला म्हणायचं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता हा पार्ट आपण पुढे बघणार आहोतच. चला बघा पुढचं, शी इज फॉन्ड ऑफ कुकिंग. ती कशाची काय आहे, ती कशाची आहे, फॉन्ड ऑफ कशाचा आहे, तिला कुकिंगचा आहे. लक्षात ठेवा शी काय झालं, सब्जेक्ट, आणि हे कुकिंग काय झालं, तर हे कुकिंग झालं जेरेंट फॉर्म झाला. काय झाला, कुकला काय केलं, ING प्रत्यय लावला. जसं की राईटचं काय करतो, रायटिंग पॅड, है की नाही. स्लीपचं काय करतो, स्लीपिंग बेड, है की नाही. म्हणून मग याला म्हणायचं जेरंट फॉर्म. काय म्हणायचं आपण त्याला, जेरंट फॉर्म. मग कोण आहे, हु इज फॉन्ड ऑफ कुकिंग, शी इज फॉन्ड ऑफ कुकिंग. कोणाला कुक करायला आवडतं, कोणाला जेवण बनवायला आवडतं, तिला आवडतं. आणि काय आवडतं, तर कुकिंग आवडतं, म्हणून ते काय क्रियापदाला ING प्रत्यय लावलाय आणि त्याला म्हणायचं, त्याला आपण म्हणतो जेरंट फॉर्म. आलं लक्षात. लेट्स ट्राय अँड सेकंड. रनिंग इज अ गुड एक्सरसाइज. बघा रन हा काय असतो, सॉरी रन हा काय असतो, रन हा वर्ब असतो आणि त्याला आपण काय वापरलंय, ING वापरलंय. मग रनिंग इज अ गुड एक्सरसाइज. मग काय आहे, तर रनिंग आहे आणि काय आहे, ती एक्सरसाइज आहे. लक्षात ठेवा रनिंग हे काय झालं, सब्जेक्ट झालं आणि याला क्रियापदाला ING फॉर्म लावलाय, म्हणून आपण याला काय घ्यायचं, तर याला म्हणायचं जेरंट फॉर्म. काय म्हणायचं याला, जेरंट फॉर्म. लक्षात घ्या. परत टू मेक अ प्रोजेक्ट इज अ इंटरेस्टिंग टास्क. लक्षात घ्या प्रोजेक्ट बनवणं
कुठलाही सपोज तुम्हाला मी असं म्हटलं की तुम्ही एक गोष्ट करा आणि ती तुमच्या आवडीची आहे, तुम्हाला ते खूप आवडतं, तुम्ही काय करताल, पटकन ते करायला लागाल. मग टू मेक अ प्रोजेक्ट इज अ इंटरेस्टिंग टास्क. टू मेक हा इथं शब्द वापरला आहे. या क्रियापदाच्या अगोदर आपण काय वापरलंय, एक क्रियापदाच्या अगोदर एक टू वापरले आणि त्याच्यानंतर क्रियापद वापरले. याला सुद्धा आपण नाऊनचा दर्जा देतो आणि याला आपण म्हणतो इन्फिनेटिव्ह. काय म्हणतो आपण त्याला, इन्फिनेटिव्ह. मग तुम्ही जर बघितलं असेल तर सब्जेक्ट हे 1, 2, 3 आणि 4 मध्ये झालं. ओके. जर पुढं बघितलं असेल ऑब्जेक्ट जर बघितलं असेल तर ते ऑब्जेक्ट तुम्ही याच्यामध्ये बघितलं असेल, बॉय आणि मी या वाक्यामध्ये बघितलं असेल. आणि जर तुम्ही इथं प्रिपोजिशन नाही का, आफ्टर प्रिपोजिशन जर याच्यामध्ये वापरलं असेल, ऑफ कुकिंग, हे सुद्धा आफ्टर कुकिंगमध्ये येतं, हे सुद्धा जरेंट येतं, आलं लक्षात. त्यानंतर जरेंट हा रनिंग, लक्षात ठेवा. आफ्टर कुकिंग हे सुद्धा याच्यामध्ये पुढं. आणि टू मेक हे काय झालं, तर टू मेक हे झालं इन्फिनेटिव्ह. काय झालं, इन्फिनेटिव्ह. अशा पद्धतीनं आपलं काय झालं, तर नाऊन आतापर्यंत आपण बघितलं आहे. ओके. तर आय होप तुम्हाला हे सेशन जर आवडलं असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि नक्की तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद. थँक्यू. आपण भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.